स्वतःचं कर्तृत्व नसणाऱ्यांना वडिलांचा सुरक्षित मतदारसंघ लढता आला नाही. रुपाली चाकणकरांनी रोहिणी खडसेंवरही टीका केली आहे. आम्ही रस्त्यावर आंदोलन करून राजकारणात आलो आहोत. रुपाली चाकणकरांचं हे वक्तव्य तर शरद पवारांच्या उपकारानं चाकणकर पद भोगत आहेत असं रोहिणी खडसे यांनी म्हटलंय. गावातून येणाऱ्या आदिवासी वाड्या वस्त्या पाड्यांवरच्या महिला भगिनी 1,500 किंमत खूप मोठी आहे. आणि खरं ज्यांना स्वतःचं कर्तृत्व नाही आहे, वडिलांचं नाव पुढे घेऊन जाऊन मतदारसंघ सुरक्षित असलेला मतदारसंघही ज्यांना लढता आला नाही, त्यांनी अशी वक्तव्य करू नयेत. त्याच्यामुळे मी असेल, आम्ही चंद्रकांत दादा असेल, आम्ही संघटनेतून आलो आहे, चळवळीतून आलो आहे, रस्त्यावर आंदोलन करून आलो आहे, जनतेसाठी काम करून आलो आहे. त्याच्यामुळे आम्हाला 1,500ची किंमत आहे. त्यांच्यावरती आदरणीय पवार साहेबांच्या उपकाराने ते आज पद भोगता आहेत. बाकी त्यांचं स्वतःचं कर्तृत्व काही नाही आहे. त्यांना पवार साहेबांनी दिलंय म्हणून त्या आहेत. पण ज्या पवार साहेबांनी त्यांना एवढं दिलं, त्या पवार साहेबांना पण त्या सोडून चालल्या गेल्यात. तशा लोकांना मला असं वाटतं फार महत्त्व देण्याची गरज नाही, कारण बाप बदलणाऱ्यापैकी त्या आहेत. ज्यांनी भरपूर दिलं त्यांच्या त्या होऊ शकत नाहीत, तर त्या जनतेच्या काय होणार आहे. त्याच्यामुळे फार त्यांच्यावरती बोलण्यासारखं मला तरी वाटत नाही त्यांनी की फार त्यांच्यावर काही वक्तव्य करावं.